चला तर मंडळी, आज आपण बनवूया मस्त पालकची कुरकुरीत अशी भजी. त्याच्यासाठी आपण पालक मस्त स्वच्छ धुवून घेऊया. त्याच्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं मीठ आणि पाणी टाकले, म्हणजे त्याच्यावर काहीतरी पावडर वगैरे असेल, केमिकल वगैरे असेल तर ते निघून जाते. 5 मिनटं पालक आपण तसंच ठेवूया आणि त्याच्यानंतर 5 मिनटानंतर आपण पालक चिरून घेऊया. आणि मी थोडीशी हळद, ओवा, मीठ, गरम मसाला, तिखट, आलं लसूण पेस्ट, ओवा क्रश करून घेतला आहे, थोडेसे जिरे आणि 4 चमचे बेसन आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं आहे ते त्याच्यात टाकूया. आणि मी त्याच्यात चिमूटभर सोडाही टाकला आहे. आणि आता आपण बेसन टाकूया, थोडं थोडं टाकूया, म्हणजे कसं त्याच्यात जेवढं मिक्स होईल तेवढं टाकूया. त्याच्यासाठी मी 1-2.5 चमचे बेसन टाकले आणि आपण आता त्याच्यात 2 चमचे तांदळाचं पीठ टाकूया. तांदळाच्या पिठाने कशी भजी कुरकुरीत होतात. तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवरही वापरू शकताय. आणि आपण ते आता मस्त हातानं असं एकजीव करूया. शक्यतो याला पाणी लागत नाही आहे, कारण की पालकाला पाणी सुटते, त्याच्यामध्ये त्याच्यातच मिक्स होते. तरीही जर तुम्हाला पाणी लागलं तर तुम्ही 2 ते 3 चमचे घेऊ शकताय. आणि मला असं वाटतं थोडंसं बेसन अजून हवं आहे, म्हणून मी उरलेला 1 चमचा पण तो बेसन घेतले आणि तांदळाचं पीठ घेतले. म्हणजे आपल्याला 4 चमचे बेसन आणि 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 ते 2.5 चमचे तांदळाचं पीठ असं लागले. आता आपण हे मस्त मिक्स करून 5 मिनटं ठेवूया तसंच. 5 मिनटानंतर आपलं तेलही तापलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात भजी सोडूया. चला. आणि मीडियम गॅसवरच ही भजी सोडलेली आहेत. तुम्ही कुठल्याही आकाराची भजी सोडा, मोठी सोडा, छोटी सोडा, कशीही चालतील. मी मीडियम साईजची सोडलेली आहेत. मी भजी आपण एक 2-3 मिनटानं पलटी करून घेऊया. मीडियम गॅसवर हे करा, म्हणजे कसं जर तुम्ही गॅस वाढवलात तर ती बाहेरून करपतात आणि आतून कच्ची राहतात. मीडियम गॅसवर पूर्णपणे कुरकुरीत होतात. आणि अधूनमधून भजी अशी अलटी-पलटी करून घ्या, हलवून घ्या. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जरी पालकची भजी आवडली असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी अशा छोट्या छोट्या रेसिपी तुम्हाला घेऊन येईन. आणि हो, जर मुलं पालक खात नाहीत, मग तुम्ही त्यांना अशा प्रकारे जर पालकाची भजी करून दिलीत ना तर ती नक्की आवडून खातील. त्यांना समजणार पण नाही की ह्याच्यात पालक आहे. मी पण माझ्या लहान मुलासाठीच ही भजी बनवते. आणि भजी अधूनमधून अलटी-पलटी करून घ्या, नाहीतर ती खाली चिकटतील. कसं मी तेल थोडंसं घेतलं आहे, जास्त तेलात ती काही खाली चिटकत नाहीत. आणि आपली भजी झालेली आहे. तसं थोडंसं पलटी करून घ्या, म्हणजे तर ती कुरकुरीत होते. बघू शकता तुम्ही, भजी दिसायला पण कलर पण छान आला आहे आणि ती कुरकुरीतही झालेली आहेत आणि टेस्टला तर खूपच सुंदर लागतात. आणि आता आपण भजी काढून घेऊया. तुमच्यात कोण असं आहे का की त्याला पालक आवडत नाही? आणि जर असेल ना तर त्याला अशी भजी करून द्या. आणि आपण उरलेली भजी सोडून घेऊया. मलाही पालक आवडत नव्हतं, पण ही पालकाची भजी आवडतात, छान लागतात. संध्याकाळच्या चहासोबत किंवा संध्याकाळच्या जेवणासोबत, रात्रीच्या जेवणासोबत तुम्ही तोंडी लावाही अशी भजी करू शकताय. आणि बघू शकता तुम्ही आपली भजी होत आली. एक 5-7-8 मिनटात भजी होऊन जातात. आणि मस्त अशी आपली पालकाची कुरकुरीत अशी भजी झालेली आहेत. आता मी ह्या भज्यांना पलटी केलेलं आहे आणि 2-3 मिनटात मी तळून घेते. भजी आवडली असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि हो, मी आत्ताच व्हिडिओ एडिट करायला लागले, त्याच्यामुळं काही जर चुकलं असेल तर समजून घ्या. आणि आपली भजी झालेली आहेत, बघू शकताय तुम्ही. आता मी बॅकग्राऊंड व्हॉईस काढले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती भजी अशी कुरकुरीत झालेली ऐकायला येत नाहीत. पण मी असं दाबून बघितलीत ना, भजी एकदम अशी कुरकुरीत झाली आणि खायलाही मस्त. एकदा नक्की ट्राय करा भजी.